मला नमस्ते. आमच्या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पंढरपूर नगरपालिकेचं इलेक्शन झालं, काय सांगाल? इलेक्शन चालू आहे, प्रचार करतोय. आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. वातावरण चांगलं आहे. नगरसेवकांचे उमेदवार 36 वार्डात 36 उभा केलेले आहेत. एक जुना कार्यकर्ता आहे लक्ष्मण शिरसट, तुझ्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या कामाच्या जोरावरती या ठिकाणी आम्ही मत मागतोय. वातावरण चांगलं आहे. शहरासाठी आपला विकासाचा अजेंडा किंवा विजन काय असेल? मला तुम्हाला पत्रकारांना तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करायची आहे की म्हणजे या निवडणुकीमध्ये नगरपालिकेचं उत्पन्न, त्याचे खर्च, त्यातनं होणारी विकास कामं ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. 2016च्या निवडणुकीमध्ये आम्ही दिलेली आश्वासनं, आमचा जाहीरनामा, त्याच्यामध्ये केलेल्या कामाची पूर्तता ही खरं म्हणजे ह्या ठिकाणी चर्चा होऊन काम झालं का नाही झालं हे आपण बघितलं पाहिजे. दुर्दैवानं केलेल्या कामापेक्षा न झालेल्या कामाची चर्चा आणि मग कुठंतरी धुळच आहे, खड्डाच आहे, कुठं काय आहे, अशा पद्धतीनं आणि वैयक्तिक टीका टिप्पणी निवडणूक नगरपालिकेची. एका बाजूला आम्ही म्हणतोय विकास करा, ही म्हणतात परिचारकांना हटवा. आम्ही म्हणतो गावाला चांगलं पाणी द्यायचंय, चांगले रस्ते द्यायचे, हे म्हणतात परिचारकांच्या विरोधामध्ये आपण एक होऊ. मला कळेना निवडणूक परिचारकांच्या विरोधातली आहे का पंढरपूर शहराच्या विकासाची. माझं विजन आज नाही, गेली 25 वर्ष मी या शहरात काम करतोय. 2016च्या निवडणुकीमध्ये माझ्याकडे आज 2016चा जाहीरनामा आहे. दुर्दैवानं त्या जाहीरनाम्यावरती कोणीच चर्चा करत नाही. हा माझा 2016चा जाहीरनामा. त्यात आम्ही जी काय आश्वासनं दिली त्यातल्या 80% पेक्षा अधिकची आश्वासनं आम्ही पूर्ण केली. आम्ही त्यात दिलं होतं की पंढरपूरच्या उपनगरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आज टप्पा क्रमांक 3 पूर्ण झाला, टप्पा क्रमांक 4चं काम चालू आहे. आम्ही दिलं होतं पंढरपूर शहरातली जड वाहतूक कमी करायची, आपल्याला रिंग रोड तयार करू. आपण बघताय की वाखरीपासून इकडे देगाव पर्यंतचा किंवा वाखरीपासून कुर्टी, टाकळी, आनवली पर्यंत रिंग रोड जवळजवळ 70% 80% रिंग रोड पूर्ण झाला. आम्ही सांगितलं होतं की गावातले रस्ते चांगले करू. आज आपण उपनगरातले जे प्रमुख रोड आहे, अगदी DYSP बंगल्यापासून ते महूद रोड असेल, सरगम चौकापासून वाखरीकडे जाणारा रस्ता असेल, किंवा उपनगरामध्ये जे डेव्हलपमेंट DP रोड आहे प्लॅनमध्ये, ते सगळे रस्ते करण्याचं नियोजन केलं. जवळजवळ 157 कोटी रुपये, त्याच्यापेक्षा अधिकचं रस्त्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालं. शहरात पाण्याचं नियोजन केलं. 18 पाण्याच्या टाक्या या शहरामध्ये आपण उभा केल्या आणि त्यामधून सगळ्या भागाला समप्रमाणात कसं समदाबाने पाणी जाईल त्याचं नियोजन करतो. 1970-75 सालातली पाण्याची योजना होती, त्याचा आता आयुष्यमान संपत आलंय. तेव्हा लोकसंख्या होती 25-30 हजार, आज झाले 1.5 लाख. पुढच्या 25 वर्षाचं नियोजन करणारी पाण्याची व्यवस्था उभा करण्यासाठी जवळजवळ 98 कोटी रुपयाची योजना ह्या ठिकाणी सुरू आहे. पद्मावती लेक आपण डेव्हलप केला, तिथं तुळशीवन डेव्हलप केलं. पंढरपूर शहरामध्ये जे छोटे छोटे रस्ते याकरता DPDCच्या माध्यमातून जवळजवळ 50 कोटीपेक्षा अधिकचा निधी गेल्या 5-6 वर्षामध्ये आम्ही आणला. दलित वस्तीमधनं झोपडपट्ट्यामध्ये सगळे रस्ते आपण बघा आज कॉन्क्रीटचे केलेले आहेत. आणि रस्ते, पाणी, ड्रेनेज ही सगळी निरंतर चालणारी प्रक्रिया. आज ज्या भागात केलेलं काम असतंय ते 5 वर्षानं तिथे दुरुस्ती करावी लागते, तिथे काहीतरी प्रॉब्लेम असतात ते बदलावे लागतात. त्यामुळे मग कुठंतरी काहीतरी राहतं, काहीतरी होतं. पण काम कोण करतंय हे तुम्हाला पत्रकारांनाही माहित आहे. त्यामुळं कडुलिंबाला कुणी दगड मारत नाही, आंब्याला दगड का मारतात, त्याकडनं फळ मिळणार. म्हणून परिचारकाला टार्गेट केलं म्हणजे निवडणूक जिंकता येते असा एक समज गेल्या 10-5
25 वर्षामध्ये या शहरात सेट झाला. आणि मग कुठलं तरी नेरेटिव्ह घ्यायचं आणि काहीतरी बाष्पळ बडबड करायची. माझा मुद्दा आहे की 2016च्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेल्या वचननाम्यामध्ये जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झाली का नाही हे तुम्ही मला विचारा. भविष्य काळात काय करणार आहे याबाबतचं तुम्ही मला विचारा. तुम्ही सांगितलं की विजन काय आहे. आज विजन आहे आमचं की पंढरपूरला एका राष्ट्रीय स्तरावरचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याला पुढे न्यायचं. या शहराला रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवा. आता हायवेची कनेक्टिव्हिटी झाली, आता रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवायची. त्याकरता लोणंद पंढरपूरचा रेल्वे मार्ग आहे. पुढे पंढरपूर विजापूरला जोडण्यासंबंधीची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, जेणेकरून दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम चारही बाजूने रेल्वेची कनेक्टिव्हिटी कशी होईल. शहरामध्ये नदीच्या वरती नवीन पुलाची निर्मिती आपल्याला करावी लागेल. रेल्वेचे जिथे गेट होते पूर्वी ते आता गेट नो मॅन्स गेट झालेले आहे. त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होती. रेल्वेच्या वरती ओव्हरब्रिज बांधण्यासंबंधीची भूमिका घ्यावी लागेल. आमच्या वचननाम्यात आम्ही सांगितलं नदीच्या पलीकडचा भाग आम्ही डेव्हलप करू. आज 65 एकराचा भाग डेव्हलप झाला का नाही तुम्ही पत्रकार ठरवा. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली, दिवाबत्तीची व्यवस्था झाली, अंतर्गत रस्त्याची व्यवस्था झाली, ड्रेनेजची व्यवस्था झाली. हे मागच्या 2016 साली मांडलेलं विजन हे आता पूर्णत्वाला नेत चाललं. अजून शेगाव दोमाल्यामध्ये आपल्याला ती गर्दी कशी पुढे ट्रान्सफर करता येईल पंढरपूर शहरातली त्याचं नियोजन आम्ही करतोय. ते आमचं पुढचं विजन आहे. मंदिर समितीला पुन्हा मूळ रूप द्यायचं मंदिराला, त्याचं रिस्टोरेशनचं काम चालू आहे जवळजवळ 75 कोटी रुपयाचं. त्याचं नियोजन चालू आहे. आज नॅशनल हायवेनं पंढरपूर शहर 7-8 बाजूने आपण जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे येणारी कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. यात्रा कालावधीमध्ये जी अस्वच्छता होते, तिथं प्रॉब्लेम होतात, त्याच्यावरती आपण सगळ्याच पत्रकारांनी अभ्यास केला की गेल्या 3-4 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली जयाभाऊ असतील, हे सगळ्या मंडळींनी अतिशय चांगलं काम, अधिकारी तेच आहेत, व्यवस्था तीच आहे, पण त्यांना प्रमोट करण्याचं काम सगळ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी केलं. त्यांच्या हातनं चांगलं काम करून घेतलं. त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर निर्मल वारी कशी होईल याचं नियोजन चालू आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब लोकांना 1600 घरं गेल्या 5 वर्षांमध्ये आम्ही बांधून दिली. 1600. मी तुम्हाला पाहिजे असेल तर यादी पत्रकारांना दिली. रमाई आवासच्या माध्यमातून जवळजवळ 25 कोटी रुपये या घरकुला करता आपण दिलेले. या नाट्यगृहाची निर्मिती आपण बघताय की महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये असं नाट्यगृह नाही. पण दुर्दैवानं दुसरं कोणीही त्याचा पाठपुरावा करत नाही. मी सातत्याने पाठपुरावा 2016 पासून त्याचं नियोजन करतोय. आता ते पूर्णत्वाला येतंय. पुढच्या 6 महिन्यामध्ये वर्षभरात त्याचं उद्घाटन करायचं. अशी एक ना अनेक काम आहेत. भविष्य काळामध्ये नगरपालिकेची चांगली इमारत बांधायची आहे, त्याच्याकरता आम्ही नियोजन करतोय. पंढरपूर शहर जे जुनं आहे, पंढरपूर मंदिर परिसर, तिथलं ड्रेनेजला आता जवळजवळ 30-35 वर्ष पूर्ण झाली 90 सालापासून. तर ते आता त्याचं लाईफ संपलेलं आहे. तर पुढच्या 25-30 वर्षाचं त्या ड्रेनेजचं नियोजन करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. चंद्रभागा वाळवंटामध्ये नमामि चंद्रभागेच्या अंतर्गत नदी तर का आता आपण वाहती करू शकत नाही बंधारे झाल्यामुळं, पण जे नदीच्या 2 बंधाऱ्याच्या मधलं पाणी आहे ते स्वच्छ कसं राहील, शुद्ध कसं राहील, त्याच्याकरता एक बॅक्टेरिया ऍड करून त्या ठिकाणी पाण्याचं शुद्धीकरण करण्याचा एक पायलट प्रोजेक्ट शासनानं आम्हाला दिलाय. त्याचं काम सुरू आहे. 25-30% काम पूर्ण झालंय. अजून 60-70% काम व्हायचं राहिलं. तर तेच पाणी सतत त्याला ऑक्सिडेशन करून त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ओझोनचे टाकून ऑक्सिजनचे हे सगळं त्या ठिकाणी करायचं नियोजन सुरू आहे. पंढरपूरचे रिंग रोड पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. अशा पद्धतीचं आमचं विजन आहे आणि त्या विजनच्या माध्यमातून आम्ही काम करतो. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध.
रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64.